तर पहिले सिल्वर कोणाला झाला? किती जणांना वाटते मला प्लॅटिनम, जर माझ्या टीममध्ये प्लॅटिनम असल्याचे बरेचसे, तर पहिले प्लॅटिनम कोणाला झाला? बघा, हा बिझनेस असा आहे, हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर इथंच तयार आहे. पण प्रत्येकाने हे काम स्वतःचं आधी स्वतः परिपूर्ण करायला पाहिजे. किती जणांना असं वाटते प्रत्येक गोष्टीची कंप्लेंट माझ्या टीममध्ये असली पाहिजे, असं काही वाटते का? बरं आहे, तर मग पहिले कंप्लेंट स्वतःला बंद करायला लागेल, तरच कंप्लेंटला बंद होईल. होतं ना कंप्लेंट, यानं असं केलं, त्यानं तसं केलं, असं झालं तर चाल, कंप्लेंटही भरपूर चाललं. बरं आहे, बिझनेस आहे, एका हाताची 5 बोटं सारखी नाही आहेत. एका बिझनेसमध्ये तर असंख्य विचाराचे लोक आहेत. बरं, अपडाऊन होतच असतात. बरोबर आहे. तर कंप्लेंट आणि कंप्लेंट करायची असेल तर कितपत करायची, काय करायची, हे का कंप्लेंटचा एक आहे ना दर्जा असतो. तुम्ही 3% आहे ना, तुम्हाला बरोबर 3%च्याच विचाराची कंप्लेंट येते, प्रॉब्लेम येतात. तुम्ही 12% गेल्या 12%चे प्रॉब्लेम येतात, आणि 15% गेल्यावर 15चे येतात, सिल्वरचे गेल्यावर सिल्वरचे येतात. म्हणून हे लक्षात घ्या, प्रॉब्लेम असतातच, पण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्ही संबंधित तुमच्या लिडरवर जात असाल, ज्या लिडरपाशी जे पिन आहे तो लिडर सांगा, हे अनुभव मलाही आलेला आहे, तुलाही येणार, काही प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे. आता किती जणांना बिझनेस समजलाय? डाऊट आहे? बरं, दुसरा प्रश्न, किती जणांना जास्त समजला? किती जणांना जास्त समजला? मी सांगता, तुम्ही हा प्रश्न काय विचारला सांगतो. बघा काय होतं, हा बिझनेस समजणं आणि जास्त समजणं होते. काय होतं, माझ्या याच्यातही कधी कधी बरेचशांना समजला होता जास्तीचा. जास्त बिझनेस समजणे म्हणजे काय माहिती आहे का? एक काहीतरी वेगळं दाखवणे, आणि वेगळं तुम्ही जर बोलतो म्हटलं ना, वेगळं म्हणजे माझं म्हणणं काही तुम्ही काही वाईट नाही करत ना. कोणती गोष्ट जर तुम्हाला चांगली कल्पना आली, तुम्ही जर ते केली तर वाईट नाही केलं. पण माझं म्हणणं आहे, ती कल्पना ॲटलिस्ट तुमच्या अपलाईनसोबत थोडीशी शेअर करा. कारण की होऊ शकते त्या गोष्टीत ॲम्वेचे नियम खूप कडक आहे, स्ट्रिक आहे. बरोबर आहे. पण त्या नियमात तुम्ही बसता का नाही बसता, त्या गोष्टी तुमच्याकडे थोड्याशा माहीत असायला पाहिजे. एक कारण कदाचित ज्याला असं वाटते की मला जास्त समजला आहे. बरोबर आहे. दुसरं की त्यांनी विचारायला पाहिजे सगळ्या गोष्टी. दुसरं की बरेच वेळेस काय होतं की अपलाईन म्हणते की तू एक काम कर, 6 लेख कर. बरं, तो म्हणते त्याला काय वाटते, नाही नाही त्याच्यापाशी लोक नसून म्हणून त्यानं 6 म्हटलं, माझ्याजवळ लोक आहे, मी 15 आणि 20 करतो. बरोबर आहे. हे मी एक वास्तविक रूपाचे अनुभव सांगतो. पण एक सांगतो, घुमून फिरून जेव्हा तुम्ही करणार, तुम्हाला एवढं लक्षात येणार आपण फालतू वेळ वाया घेतला होता. बरोबर आहे. बघा, प्रत्येकाला समोर जायचं आहे, प्रत्येकाची कॉम्पिटिशन आहे, आणि मी एकच बोलतो, कॉम्पिटिशन करा, पण आहे ना पूर्ण पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन होतं. तुमच्या प्रत्येकाच्या पिनमध्ये अपलाईनला जेवढा आनंद येतो तेवढाच आनंद जर क्रॉसलाईनला जर आला तर त्या खऱ्या पिनचा अर्थ आहे. बरोबर आहे. नाही तर मग अपलाईनला तर आनंदच येतो, त्याचा डाऊट नाही. बरं आहे. त्याच्यासोबत क्रॉसलाईनसोबत डाऊनलाईनलाही आनंद आला पाहिजे की नाही, माझी अपलाईनची पिन चेंज झाली. म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय, अपलाईनला जर आनंद नाही झाला तरी चालेल, कारण की अपलाईनला आनंदच होणार, पण डाऊनलाईन आणि क्रॉसलाईनला आनंद झाला पाहिजे. मग आता हे का बरं बोललो मी, याचं कारण काय? याचं कारण सोपं आहे, कोणाच्या मानामुळाच्या नाही. आता मानं मोडणं म्हणजे काय, अरे हेच एकामेकाची व्यक्ती मुळाची नाही. बरोबर आहे. झालं, प्रश्नाचं उत्तर मिळालं. बरोबर आहे. आता एकामेकाचे नियम भरपूर आहे. बघा, जिथं नियम आहे तर तिथं नियम तोडण्याचे मार्गही भरपूर आहे. बरोबर आहे. मान्य करता. आता आपल्यापाशी जसं मास्क कंपल्सरी होतं, आपण काय करू, जिथं पोलीस दिसते तिथं कंपल्सरी पकडते म्हणून, नाही तर म्हणजे बघा ना, नियम आहे, तोड नाही, तोडाचे नियम बरेचसे आहे. बरोबर आहे. तर बघा, इथे एमपीनी किंवा आपण ह्याचं तुम्हाला अपलाईन म्हणून स्वामिना सरांनी किंवा कदाचित मी पण जर बरेचसे नियम दिले असतात, तर हे नियम मी माझ्या घरचे नाही आहे. एक उदाहरण म्हणतो, जो नियम आहे तो नियम आहे. बरोबर. आणि नियम असल्यानंतर ते नियम तोडले ते मार्ग भरपूर आहे. आता मार्ग प्रत्येकाला माहीत आहे. बरोबर आहे. आता मार्ग माहीत असून फायद्याची गोष्ट नाही आहे. बघा, 2 गोष्टी सांगतो आणि याच्या टॉपिकवर जास्त बोलत नाही, कारण की ह्या टॉपिक माहिती आहे का, जास्त निगेटिव्हिटी देतो.
आणि मग तुम्हाला निगेटिव्हिटी कुठली द्यायची नाही आहे. बघा फक्त नियम एवढा सांगतो, जर तुम्ही नियम जर मांडत आहे तर नियम तुम्ही स्वतःसाठी नका मांडू, स्वतःपुरता नका मांडू. हां, माझी जॉईनिंग होत असेल, माझा व्यक्ती जर दुसऱ्याकडे जर जॉईन होत असेल तर नियम, आणि दुसऱ्याचा व्यक्ती माझ्याकडे जॉईन होत असेल तर नियम नाही. बरोबर, असे बरेचशांचं त्यांची पर्सनल गीता आहे. बरोबर आहे, बायबल पुराण पर्सनल आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे. हां, माझ्याकडे होत असेल ना, बरोबर ठीक आहे, चालून जाते, काही हरकत नाही. आणि दुसरीकडे होत असेल हे काय नियम सर नसतं सांगितलं. बरोबर आहे. तर बघा हे लक्षात घ्या, मी नियम सांगितले ना, तर माझ्यासाठी एक सांगा, आज जॉईन झालेला 3% तेवढाच महत्त्वाचा आहे. जर आज कदाचित दीक्षा वहिनी आणि जर अविनाश सर असेल तर आलं लक्षात. कारण माहिती आहे काय, शेवटी बिझनेस कोणाचा वाढणार, दीक्षा वहिनी नसतात. म्हणून माझं महत्त्वाचं कोण आहे, तो 3%च महत्त्वाचा आहे. कारण की थोडी उद्याचा फाउंडर प्लॅटिंग एमरल्ड डायमंड आहे ना, मान्य करता. आणि इथं जर चुका जर झाल्या तर काय होणार, आपली युनिटी ब्रेक होणार, बाकी काही नाही. आणि युनिटीबद्दलही बोलायचं आहे. जर युनिटी जर ब्रेक झाली ना, त्याचं परिणाम सांगतो ना, मी अशी लोक दाखवतो की आज जेव्हा टूरला जात आहे तर अप्लाईन, हे बघ अशी कंडिशन असते, इथं अप्लाईन आहे, हा दुसरा अप्लाईन टूरला आहे, तर हे एकामेकाच्या समोर आहे, हसतीने बोलत आहे, वास्तविक स्थिती सांगतो. बरं, आता हे अप्लाईननं वाईट केलं का, याचं बिझनेस सांगून चुकामुका होत असते ना, थोड्यामार चुकामुका होत असते. अरे बरं, चुकाही काय करतो आपण, आपल्या बाजूने पाहतो म्हणून ते आपली बरोबर दिसते बाजू, समोरचा व्यक्ती त्याच्या बाजूने पाहते तर त्याला बरोबर दिसते ना त्याची, बांधणे करता. तर बघा प्रत्येक व्यक्ती जो ज्या उद्देशाने ज्या नजरेनं बघतो तो नजर त्याची आहे. बरोबर आहे. म्हणून ॲटलिस्ट असं कधीच होता कामा नाही आपल्या टीममध्ये. अरे तो सगळ्यात आयुष्यातला खराब दिवस आहे. अरे हां, होऊ शकते थोडंफार असते एकामेकाबद्दल, ते कुठं असलं पाहिजे माहिती आहे का, इथून निघूनही जाते. इथची गोष्ट बघा ना, तुम्हाला कदाचित जर एखादं खूप असं टोचून बोललं तर म्हणते नाही माझ्या मनावर लागलं, आणि मनातलं कधी निघत, डोक्यात पडलं तरी निघून जाते. आठवण विद्यार म्हणजे काय होते, आठवण नाही, ओके झालं, घटना घडली, विषय संपला. पण जी घटना इथं लागते ना ती गोष्ट, कदाचित तुम्ही कुठली घटना जर झाली थोडीफार, बघा मी सांगितलं टीम आहे, सर्वजण एकत्र आहे, कमी जास्त होत असतो, तर पण इथं येऊ देऊ नका, ते इथूनच आऊट झाली पाहिजे. बरोबर आहे. आणि एक शेवटचा नियम, याच्याबद्दल जास्त नाही बोलत, एक शेवटचा नियम प्लीज खरंच सांगतो, जो व्यक्ती जो जॉईन झालेला आहे तुमच्यासोबत कोणासोबत, तर पहिले त्याची शहानिशा करा, तो व्यक्ती किती दिवस झाले, काय झाले. बरोबर आहे. तो 3-4 महिने झाले जॉईन झालेला आहे. बरोबर आहे. तो व्यक्ती मिटिंगलाच नाही आलेला आहे, तो व्यक्ती म्हणते मला त्या व्यक्तीचा स्वभावच पटत नाही. बरोबर आहे, नाही जुळायचं, ठीक आहे. बरोबर. आता आता उदाहरण देतं, आकाश आहे, आकाशला मी प्लॅन दिला आणि इथे विजयाताईने प्लॅन दिला, उदाहरणार्थ. पण उदाहरणार्थ मी दिला असं भरपूर दिवस झाले, रिलेशनही ठेवलं असं, पण माझा स्वभाव आवडला नाही म्हणून तो व्यक्ती कधी मिटिंगला आला नाही. आणि कदाचित होऊ शकते त्याची माझ्यासोबत इच्छा नसेल, पण विजयाताई गेल्याबरोबर जर त्यांच्यासोबत जर प्लॅन दिला, बरोबर आहे, तो व्यक्ती आला तर माझं चुकाचं कारण नाही. मग मी स्वतःला समजायला पाहिजे की तो माझ्या प्लॅनमध्ये काहीतरी कमतरता आहे किंवा माझ्यात काहीतरी कमतरता आहे, म्हणून तो व्यक्ती एवढ्या दिवसाला माझ्यासोबत आला नाही. बरोबर आहे. विजयाताईसोबत गेला, पण पुन्हा तिथं जाऊन दोघंही जण, बरोबर आहे, वादविवाद. तर अशा परिस्थितीत काय होणार माहिती आहे, मी अमरावती एक नियम लावला आहे, कुठे असो कोणाची घटना घडली, जर तिथं नसेल तर मी संबंधित व्यक्तीच्या घरी जाणार, त्या व्यक्तीसोबत. उदाहरणार्थ विकास भाऊ आणि विजयाताई, उदाहरणार्थ यांनी प्लॅन दिला आकाशला, यांनी प्लॅन दिला आकाशला. पण आता जायच्या वेळेस यांनी त्याचे जे डॉक्युमेंट घेतले, यांनी याच्या वाईफचे घेतले. आता ते लग्न नाही झालं ते गोठवलं काय खरं आहे, त्याच्या वाईफचे घेतले. बरोबर. तर आता अशी कंडिशन होते ना, एक बाईचा घेते एक माणसाचे घेते, म्हणजे बाईने म्हणते तू इकडे कर, माणसाला म्हणते तू इकडे कर, अशीच कंडिशन झाली. बिझनेस पाहिजे ते एक आहे. तर बघा अशा परिस्थितीत मी आता एक नियम लावला अमरावतीत, जर जास्त रोड होतं तर मी येतो तिथं, त्या संबंधित व्यक्तीला विचारतो. मी आता अशी कंडिशन झाली तर मी आकाशला विचारणार, दादा हा जो बिझनेस तुम्ही बघितला, तुम्हाला ताईने सांगितलं, दादांनी सांगितलं, बरोबर आहे, पण हा बिझनेस एकच आहे, तुमची इच्छा दोघांपैकी कोणासोबत करायची बिंदास सांगा, असं काहीच नाही. बरोबर आहे. तुम्हाला यांनी सांगितलं, यांनी सांगितलं, बरोबर. जर आकाशचे म्हणून ते पूर्व दिशा, विषय संपला, ते मलाही मान्य राहील. आणि ते आता हे काम अमरावतीत मी करत, इथं कोण करत, अविनाश सर आणि दीक्षा वहिनी. बरोबर आहे. हे दोन्ही काम अविनाश सर आणि दीक्षा वहिनी करत. जर कदाचित असं क्रॉसिंग होत असेल तर
बरोबर आहे, त्या व्यक्तीला ठाम, बरोबर आहे. तर ही गोष्ट कदाचित होऊ शकते, तुम्हाला मान्य असू शकते, नसूनही मान्य होऊ शकते. तर मी एक सांगतो, युनिटी ब्रेक नाही व्हायला पाहिजे, आपली युनिटी अशीच आयुष्यभर राहिली पाहिजे, त्याचा आपला बिझनेस वाढला पाहिजे. म्हणून मी हा नियम जो आहे तो कदाचित होऊ शकते, तुम्हाला काही वाटत असेल तरी हा नियम लागू करा, बरोबर आहे. एक गोष्ट आता मला असा प्रश्न एकाने केला आहे अमरावती, सर म्हणे अशानं म्हणे मला ना तुला घाल कुत्र्याला असं समजेल तो माणूस. मॅडम तो व्यक्ती तुमचाच कुठं होता, तुम्ही जर चोरून आणलेला तर कोणाच तरी, बरोबर आहे ना. उदाहरणार्थ कोणीतरी त्याचे चोरलाच ना, मग तो चोर त्या चोरलेला व्यक्ती इथं गेला का तिथं गेला, कोणता फरक पडून आला, मान्य करतात. तर काही हरकत नाही आहे, स्पष्ट केलं. आणि फक्त एक सांगतो, तिथं जर मान्य केल्यावर असं नाही झालं पाहिजे. मग आता काय, मग बोलायच्या वेळेस अविनाश सर तर स्पष्ट बोल का आमचं एकच आहे बिझनेस, पण नेमकं बा तुम्हाला दोघांपैकी ज्यांनी ओके एक्सवायजेड यानं पहिला देणार दुसरा दिला तर जाऊ दे, तुम्हाला नेमकं कोणासोबत जॉईन राहायचं, बरोबर आहे. इथं रिलेशन एवढे मॅटर करते मला समजतच नाही. कोणी म्हणते माझी बहीण लागत होती, भाऊ लागत होता, अरे हा कोणत्या जातीचा, तो कोणत्या जातीचा, काय नाही, एवढं डोकं दुखून देते, काही समजतही नाही. हां, दूरपर्यंत काही संबंध येत नाही, फक्त जॉईनिंग झाली, कोणा प्लॅन दिला का इथं जाती येते, भाऊ येते, काका मामा सगळे येऊन जाते रिलेशन. हां, त्याला जर विचारलं ना तर हां तू कोणत्या जातीचा, हा कोणत्या जातीचा, दूरपर्यंत संबंध दिसत नाही. पण बघा आपल्याच बघा, माझं म्हणणं काय की इथं मेहनत करणारा व्यक्ती, आता विजेताही मेहनत करता सक्सेससाठी, तर विकास भाऊ मेहनत करता सक्सेससाठी, बरोबर आहे. पण परमेश्वर त्यांना त्यांच्या कर्मानुसार 100% सक्सेस देणारच आहे. पण कदाचित आपण वाईट कर्म करून काही फायदा आहे नाही ना. तर प्लीज एवढ्या गोष्टी तुम्ही हे करून घ्या. याच्यावर बोलतो म्हटलं तर भरपूर काहीतरी आहे, भरपूर गोष्टी होतात. ह्या ठिकाणी असं करून जर घेतला तर विषय संपून जाणार. आणि प्रॉब्लेम नका घेऊन बसू. आपण जुन्या वेळेस माहिती आहे देत होतो, प्रॉब्लेमचं एक उदाहरण देत होतो, तुम्हाला काय दिसते, जसं डोळ्यावर हात ठेवतो तो काय दिसते, तर काय दिसते, बोटं दिसते, बरोबर आहे. बाकीचे काय सांगत ते बाहेरचं दिसते, बोटं नाही दिसत, काय दिसते, प्रॉब्लेमच दिसते. हां, विषयाला ओढू नका, कारण जेवढं जास्त ओढणार तेवढं जास्त त्रास तुम्हाला येईल, समोरच्याला होणार. आणि एकजूट राहून ग्रोथ करणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, बरोबर आहे. युनिटीबद्दल बोलतो, एक युनिटी त्याच्याबद्दल कधी कधी येते, कधी कधी काय होतं काय, माझी टीम आता बघा, परवा दिवशीचीच गोष्ट, काल लेडीजचा कार्यक्रम ठेवला होता. एका टीम मी सगळ्या सांगितलं, सगळ्यांना लिडरला बसवलं, सांगा कुठल्या कलरचं, कुठल्या लेडीजबद्दल बोललो होतो ना. हां, म्हटलं कुठल्या कलरच्या साड्या लेडीजच बोलल्या, 4. बरं एक कलर नसते म्हणजे 4 कलर, 4पैकी कुठल्या कलर लेडीजसाठी. एका ग्रुपनं ठरवलं, थोडा ग्रुप मोठा आहे त्यानं ठरवलं की आम्ही आपली टीम हिरवी साडी घालू, बरोबर आहे. मी लगेच रिप्लाय केला, 4 साडी दिल्यानंतर हिरवी कुठून आली, ज्याच्यापाशी जे आहे ते. अरे तुम्ही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कशाला करून आले, म्हणजे तुमची बिन आज मोठी झाली, टीम मोठी झाली म्हणून, पण ॲटलीस्ट ज्याची छोटी आहे त्याच्यावर किती इफेक्ट होतो हे लक्षात घ्या ना, बरोबर आहे. आज ज्याचे 3-4 जण आहे त्याला वाटत बा त्याची मोठी ती तर डिमोटिवेट होणार ना, बरं. आपली नाही आहे, ते फोटो काढण्यासाठी कुजबुजणार, हे सगळं मजा करणार नाही. ते व्यक्ती आपल्यात आले पाहिजे, त्यांनी आणलेले 2 लोकही नवीन मोटिवेट झाले पाहिजे. हा उद्देश ज्या टीमचा राहील ना ते टीम ग्रोथ करा, बरं. सरळ म्हटलं नाही, कारण माहिती आहे काय, मी एक म्हटलं जे करायचं असेल तुम्ही फाउंडर प्लॅटिनम जा, तुमच्या मतानं काही करा, अरे. कारण सांगतो याच्या मागचं एक रिझन आहे. जसं उदाहरणार्थ तुम्ही आहे आता, हे तुम्ही तुमची एक टीम झाली, तुमच्या आपल्या टीम झाली, हे तुम्ही असं म्हटलं आपण ना अलग काहीतरी करू, ठीक आहे, विचार केला का नाही. आता जसं सांगितलं हिरवी साडी आपली टीम घालणार, ओके झालं. आता हे टीम चांगली, हे टीम चांगली, एखादी उदाहरणार्थ तुमच्या आपल्याची टीम ग्रोथ करत असत, ते नवीन लोक आणले, तुम्ही ते वेगळं काहीतरी दाखवून आले, तो व्यक्ती विचार काहीतरी वेगळं होऊन आलं, बरोबर आहे. पण आता एक विचार करा बरं, आता तुम्ही 2 लेख नवीन टाकलेले आहे, उद्या तुमची हे टीम वाढली, हे टीमने म्हटलं आपण पिवळ्या रंगाची साडी घालू, तुम्हाला काय वाटतं, अरे हे चुकीचं होऊन आलं. चुकी कोणं केली सुरुवात, चुकी कुठंच काही करू नका. एक सांगतो, एकजुटीनं दिसलं पाहिजे. 4 नाही 5 कलर सांगा ना, ज्याच्यापाशी जो असेल तो घालून ना, होऊ शकतं रंगीबिरंगी दिसणार, नाही तर एकच सांगा हिरवा सगळ्या भाड्या ना त्या साड्या, बरोबर आहे. पण एकजूट राहा, कारण एकजूट राहा. युनिटीमध्ये जी पॉवर आहे ना ते मी सांगतो कशातच नाही आहे. बिझनेस वाढवणार ना तुमचं एकामेकाच्या युनिटीमुळं वाढणार, एकामेकाला जो दिसणार त्याच्यामुळं वाढणार, बरं. बरेच वेळेस सांगतो, याचं मी 15% मीटिंगमध्ये एक्सप्लेन करून दाखवेन.
आज जी कंडिशन, आज तुमच्या 4 लेख जर ग्रोथ करत नाही या व्यक्तीच्या, तर ह्याच्या ह्या 2 लेख माहिती आहे का, ह्या 4ला बघून ग्रोथ करतात. हे लक्षात घ्या. कारण की ते शून्यात राहते, 3% 6% राहते ना, तर हे सर्व लोक कोणाला बघतात, याला बघतात. अरे याला वाटते अरे हा चालला, हा समोर झाला, हा समोर झाला याला. पण हे दोघं तिघं चौघं जर दिसले नाही तर याला मोटिवेशन कुठून मिळणार. तो तुमच्याच तुमच्याच टीमचा पार्ट आहे ना. अरे ही गोष्ट खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या गोष्टीसाठी आपण एक युनिटी करू, सगळं एक सोबत काम करायचं सगळ्यांनी. अरे कुठलीही गोष्ट असो, कुठली ॲक्टिव्हिटी असो. आता युनिटीमध्ये एक गोष्ट कधी पहा त्याच्यातही आहे, चेहऱ्यावर दाखवणं की आम्ही युनायटेड आहे, आतून जाऊ दे ना ते लोक असेच आहे, जाऊ दे ना ते तसेच करते, असं आतून नाही आहे. आतून बाहेरून एक, बरोबर आहे. तर ही पद्धत असायला पाहिजे, बरोबर. आतून बाहेरून एकची, तर हे आतून बाहेरून एकचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे, बरोबर. आता त्याच्यानंतर 100 PVचं प्रमाण खूप छान आहे सगळ्यांचं. पण आता माझी एक इच्छा आहे की तुम्ही 100 PVचं प्रमाण तर खूप छान करणार, पण त्याच्यासोबत जर तुम्ही 3%चं प्रमाण वाढवलं सोबत, जर तुम्ही 3%ची टीम, आता उदाहरण आज बघा किती जण 3%च्या मीटिंगला बसलेले आहे, तर प्रत्येकाने डिसिजन घेतली प्रत्येक महिन्याला एक व्यक्ती 3% काढणं, काय होणार. सगळ्यात मोठी पिन आहे 3%. जर बिझनेसमध्ये पिन जर कोणती बदलत असेल तर एकच पिन बदलते 3%. डायमंड ही पिन कधीच बदलत नाही. कारण आहे, जेव्हा 3%च्या पिना असंख्य रूपात बदलतात तेव्हा एक प्लॅटिनम निर्माण होतो, फाउंडर प्लॅटिनम निर्माण होतो, एम्ब्रॉइड निर्माण होतो आणि डायमंड निर्माण होतो. जेव्हा 3%च्या पिना सगळ्यात मोठ्या होतात, जास्त प्रमाणात बदलतात. सगळ्यात मोठं डुप्लिकेशन झालं पाहिजे तर 3%च्या पिनचं. आणि जर तुम्ही जर 3%ची पिन जर स्वतः जर 3 असाल तर पहिले ब्रेक नका करू. तुम्ही 3 असाल तर पहिले मेंटेन करा तुमचे 3%. आणि जर तुम्ही 3% मेंटेन राहत असाल तर नंतर तुम्ही एक 3% काढण्यासाठी धावपळ सुरू करा. कारण ज्याच्याकडनं 1 होत असेल 1, ज्याच्याकडनं 2 होत असेल 2, ज्याच्याकडनं हेल्प करायची असेल टीममध्ये त्यांना हेल्प करा 3% काढण्यासाठी. ज्या दिवशी तुमच्या टीममध्ये एक असंख्य रूपात 3%ची पिन बदलणार त्या दिवशी तुमच्या टीममध्ये खूप मोठ्या मोठ्या पिना दिसणार. मग ते 6 असू शकते, 9 असू शकते, 12 असू शकते, 15, 18 सिल्वर, प्लॅटिनम, फाउंडर आणि एम्ब्रॉइड जे असेल ते. तर 3%ची पिनच आहे जी सगळ्यात महत्त्वाची. बरं. आणि 3%चे लीडर जे आहे ते पुअरकडे वळवत राहणे हे आपलं सगळ्यांचं जबाबदारी आहे. जास्तीत जास्त प्रमाणात कसं ते ग्रोथ करू शकतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर 3%ची मीटिंग जेव्हाही कधी अविनाश सर घेत असणार, सगळेजण एक येणे, काय काय चेंजेस होत आहे हे सगळ्या गोष्टी सांगणार सर, त्या करणे आणि एक डिसिजन येते तुमचं. एक तुम्हाला असं वाटेल चला ओके, मी सांगितलं ना 6%, 9% हा पार्ट आहे, पण खऱ्या अर्थानं पिन आहे तर 3%ची पिन आहे. हे तुम्ही जेवढं जास्त मल्टिप्लाय करणार तेवढा बिझनेसही मल्टिप्लाय होणार, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, बरं आहे. जास्त बिझनेस कळू नका देऊ, कमी बिझनेस कळलेला कधी चांगला, जास्त समजणे म्हणजे भरपूर सारे दुष्परिणाम असतात त्याच्यात, बरं. आता मी कधी डायरेक्टली म्हणजे अशा गोष्टी नाही बोलत. जास्त समजणे म्हणजे मी बऱ्याचशा मी सांगितलं ना, कोणती गोष्ट आपल्याला न सांगणे, न करणे, खरं. माझ्यासोबत एक माझी डाऊनलाईन होती, एक उदाहरण सांगतो आणि संपवतो इथूनच. माझी डाऊनलाईन काय करायची माहिती आहे का, इथं मी इथे एक डाऊनलाईन होती, तो काय करायचं त्याची टीम, तो महिन्याच्या बरोबर 1-2 दिवसा पहिले मला फोन करायचा. तो होता म्हणून म्हटला, टीम होती, तो फोन करायचा आणि काय म्हणायचं मला, मग कसा बिझनेस बदलायला, बरोबर. किती PV आहे तुले, कमी म्हणजे इथपर्यंत. मग माझ्याकडनं एवढे पडते 500, 1000, 2000. अरे हो काय, आपल्याकडून एक्साइटमेंट चेक करायचं आपलं, हो का, अरे वा चांगला आहे. नंतर काय करायचं माहिती, शेवटी तिथं थांबून द्यायचं. म्हणजे जे काही त्याचे 100-200 झाले असं ते थांबून द्यायचं. काय कंडिशन झाली माहिती आहे का, जो तिथंच आहे अजून उठाच नाव नाही, वर्षानुवर्ष. ही प्रोसेस आहे जास्त बिझनेस समजण्याची. बिझनेस नॅचरल असला पाहिजे. 2400 PVवरच थांबला म्हणजे बिझनेस नाही. तुम्ही 2900वर जर थांबला, तुम्ही जर 3200वर जर तुमचा बिझनेस इझी केला तर तुम्हाला पुढच्या पिढीसाठी फक्त 800 PVची कमतरता होते, हे लक्षात येते. आणि जर 2400वर थांबला तुम्ही कसं तरी ते मेंटेन केलं हे लक्षात येते. हा नॅचरल बिझनेस नाही,
2500, 2700, 2800, 3200 PB जो होतो तो नॅचरल बिझनेस आहे. आणि बरेचसे जण काय करतात माहिती आहे, 2400 झाले ना, आता पुढच्या महिन्यात बघू ना डाऊन लाईन दे. तेव्हा कोणाचे असं डाऊन लाईनचे फोन, सर माझी ऑर्डर टाकायची होती, हां आता नको टाकू, पुढच्या महिन्यात टाका ना. मग मी मेंटेन झालं, तुम्ही नाही झाले तर असं जाईल. मी मेंटेन झालं तुम्ही, अरे बा एवढी गोष्ट नाही समजत. जोपर्यंत डाऊनच्या घरात पैसा येणार नाही तोपर्यंत अपच्या घरात पैसा येत नाही. ज्या दिवशी समजलं मी जर तुमच्या घरात पैसा येण्यासाठी धावपळ करत असाल तरच माझ्या घरात पैसा येणार, हे ज्या दिवशी समजणार त्या दिवशी या बिझनेसमध्ये तुम्ही कधीच मागे राहू शकत नाही. अरे तुम्ही जर म्हणसाल फक्त माझ्याच घरी आला पाहिजे, कारण की मग आपण आपलं पोट भरलं तर पुढच्या महिन्याची पोट भरायची सोय सुविधा करून देतो. मी तुम्हाला आता मी खूप जास्त ओव्हर नाही बोलत. जेव्हा आम्ही बरेचसे जे माझे अमरावती जे काही लीडर होते ना, आजही आठवते बरेचसे, त्यांना स्वतः अनुभव माहीत आहे. ते एका लेवलवर होतो आम्ही, असे 12%. तर अशा एका खाली ते 12% होते, दोघं जण, मी 12% वरच होतो. अरे त्यावेळेस कंडिशन माहिती आहे का आधी, मी माहिती आहे काय त्यांना मदत करत होतो PVची कधी मेंटेन झाले पाहिजे 12%. मी स्वतः माझ्याजवळची ऑर्डर टाकून त्यांच्या खाली टाकत होतो, ह्या व्यक्ती 12% मेंटेन झाला पाहिजे. आता मला सांगा, इथं तर सगळ्यात पागल व्यक्ती दिसून आला की हा 12% मेंटेन झाला म्हणजे माझ्या घराचा पैसा येणार का? म्हणजे मी माझ्या घराचा पैसे बंद करून आलो आणि दुसरी गोष्ट काय करून आलो, याच्या घरात खर्चही करून आलो. ह्या मेंटेन झाला पाहिजे म्हणून. याचं कारण काय झालं म्हणजे त्याला 12चा पैसा झाला, या येत गेला तर